नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण पाहिलं असेल की आपली TET परीक्षा ही फिक्स झालेली आहे आणि 23 नोव्हेंबरला आपली TET परीक्षा असणार आहे. तर त्या संदर्भात आपण काही इन्फॉर्मेशन पाहूया. तर TET परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर द्यावे लागतात. त्याच्यामध्ये असतो पहिला पेपर जो की असतो 1ली ते इयत्ता 5वीसाठी. त्याच्यानंतर असतो दुसरा पेपर जो की असतो 6वी आणि 8वीसाठी. तर पहिला पेपर याचा आपण प्रथमतः प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप पाहूया. तर पहिला पेपर इयत्ता 1ली ते 5वीसाठी असतो. तर त्याचे गुण असतात 150 आणि वेळ असतो आपल्याला 2 तास 30 मिनिटे म्हणजे 150 मिनिटे. 150 प्रश्न आणि 150 मिनिटं वेळ असतो. तर आता याच्यामध्ये येणारे विषय कोणते कोणते आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला 5 विषय असतात. तर पहिला विषय भाषा 1 ज्याच्यामध्ये तुमची हिंदी असू शकते किंवा मराठी असू शकते. त्याच्यामध्ये असतात गुण 30, प्रश्नसंख्या 30. प्रश्न स्वरूप असतं बहुपर्यायी. त्याच्यानंतर भाषा 2. तर भाषा 2मध्ये तुमची हिंदी किंवा मराठी असू शकेल किंवा इंग्लिश असू शकेल. तर त्याच्यामध्ये गुण असतात 30 आणि प्रश्नसंख्या असते 30. तिसरा आहे विषय तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ज्याची गुणसंख्या आहे 30 आणि प्रश्नसंख्याही आहे 30. त्याच्यानंतर चौथा विषय जो आहे तो आहे गणित. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुण आहेत 30 आणि प्रश्नसंख्यासुद्धा आहे 30. आणि 5वा विषय जो आहे तो म्हणजे परिसर अध्ययन. तर लक्षात ठेवा इथे आपण म्हणजे ज्यांचं इंग्लिश सोपं आहे त्यांनी मराठी माध्यम निवडलं तरी चालेल आणि ज्यांना इंग्लिश नको आहे त्यांनी इथं हिंदी माध्यम निवडलं तरी चालेल. तर हिंदी माध्यम तुम्ही जर निवडला असेल तर तुम्हाला प्रथम भाषा येईल हिंदी आणि द्वितीय भाषा येईल मराठी. तर असा एकूण आपला पहिला पेपर असणार आहे 150 मार्काचा आणि 150 प्रश्नसंख्या आणि 150 मिनिटे. तर चला तर पाहूया आपण पेपर सेकंड पेपर म्हणजे पेपर दुसरा. त्याच्यामध्ये तो आपल्याला अनिवार्य असणार आहे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी. तर याचं स्वरूप काय आहे आणि आराखडा काय आहे आपण पाहूया. तर याचे गुण आहेत 150 आणि याच्यासाठी सुद्धा वेळ आहे आपल्याला 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनिटं. 150 गुण आणि 150 मिनिटे. तर चला याच्यामधले विषय कोणते कोणते आहेत ते पाहूया. तर प्रथम भाषा असणार आहे आपली जे की मी मगाशी सांगितले तुम्हाला हिंदी तुम्ही ठेवू शकताय. त्याच्यानंतर त्याचे गुणसुद्धा असणार आहेत 30 आणि प्रश्नसंख्यासुद्धा आहे 30. त्याच्यानंतर दुसरा विषय आपला आहे भाषा 2. भाषा 2मध्ये मराठी किंवा तुमची इंग्लिश असेल. त्याचेही गुण असणार आहेत 30 आणि प्रश्नसंख्या असणार आहे 30. तिसरा विषय आहे जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. त्याचे गुण आहेत 30 आणि प्रश्नसंख्यासुद्धा आहे 30. त्याच्यानंतर चौथा विषय आहे जी तुमची BAला मेथड होती. BAला जो तुमचा विषय होता म्हणजे की समाजशास्त्र हिस्ट्री असेल तर समाजशास्त्र घेऊ शकता. अदरवाईज तुमचा सायन्स असेल तर तुम्ही गणित व विज्ञान घेऊ शकता. हे डिपेंड करते की तुमची BAला कोणती मेथड होती त्याच्यावरती. तर बाकीचे सगळे विषय इथं समानच आहेत 30-30 मार्काचे. फक्त जो तुमचा मेथड आहे स्पेशल आहे म्हणजे तुमचं जे स्पेशल विषय आहे त्याच्यामध्येच तुम्हाला असणार आहेत 60 मार्क. म्हणजे जर तुम्ही गणित विज्ञान घेतला तर तो तुमचा असेल 60 मार्काचा आणि जर तुम्ही समाजशास्त्र घेतला तर तो असेल 60 मार्काचा. तर अशा प्रकारे ह्याचेसुद्धा एकूण गुण असणार आहेत 150 आणि प्रश्नसंख्यासुद्धा आहे 150. तर लक्षात ठेवा जर तुम्ही हिंदी माध्यम जरी घेतलं तरी तुमचा संपूर्ण पेपर मराठीतच असणार आहे. फक्त हिंदी विषय जो की तुम्ही प्रथम निवडला असेल तो असेल हिंदीमध्ये. बाकीचे तुमचे बालमानसशास्त्र गणित विज्ञान असेल किंवा समाजशास्त्र असेल ते सगळे सर्व विषय तुमचे जे असणार आहेत ते मराठीतून किंवा मराठी व इंग्लिशमधून असणार आहे. तर इथं कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही आणि भाषा निवडताना कुणीही माध्यम निवडताना कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा घाबरायचं नाही की तुम्हाला असं वाटत असेल हिंदी माध्यम निवडल्यानंतर आमचा संपूर्ण पेपर हिंदीमध्ये येईल. तर असं काहीही होत नाही. संपूर्ण पेपर तुमचा मराठीतच असतो. तर व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म भरा, व्यवस्थितरित्या तुम्ही भाषा निवडा आणि ह्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असंही काही डिफरंट नसतं. तर जे पेपर 1ला असतं तेच पेपर 2ला असतं. फक्त इथं तुम्हाला वेगळं करावं लागतं ते म्हणजे तुमची जी मेथड आहे त्या विषयाचं जास्त तुम्हाला करावं लागतं. जसं की सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञानचं. या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. तर चला सगळ्यांना माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना TET परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.